सैफवर चाकू हल्ला जो करण्यात आलेला होता त्या हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात येणार आहे। रात्री मुंबई पोलिसांची टीम सैफच्या घरी आलेली होती। 16 जानेवारीला सैफवर राहत्या घरी चाकू हल्ला करण्यात आला। घटनेचं रिक्रिएशन करत मुंबई पोलिसांनी तपास केलेला आहे। तर सैफवर चाकू हल्ला करण्यात आलेला होता त्या हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। रात्री मुंबई पोलिसांची टीम ही सैफच्या घरी गेली आणि त्या घरी गेल्यानंतर ज्या प्रकारे चाकू हल्ला झाला त्याचं रिक्रिएशन करण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, सैफच्या घरी जाऊन हे संपूर्ण हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सैफवरती हल्ला झाल्यानंतर हा एक प्रश्न खरं तर उपस्थित केला जात होता की हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये जिथे सिक्युरिटी गार्ड आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही अशा इमारतीमध्ये जाऊन थेट 11व्या मजल्यावरती हा आरोपी गेला कसा आणि त्याने सैफच्या घरामध्ये तो घुसला कसा, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। कारण तो कोणत्याच सीसीटीव्ही मध्ये दिसून येत नव्हता। त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास देखील केला, मात्र तो आतमध्ये गेला कसा हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळत नव्हतं। त्यामुळे पोलिसांना आता हिस्ट्री म्हणजे ज्या प्रकारे तो आतमध्ये गेला, त्याने हल्ला केला, हे संपूर्ण प्रकरण आता पोलिसांकडनं रिक्रिएट केलं जात आहे। जी माहिती मिळते त्यानुसार सकाळी पहाटे त्या आरोपीला इमारतीमध्ये पोलीस जे आहेत ते घेऊन गेले आणि नक्की तो आतमध्ये कसा गेला आणि तो पायऱ्यांवरती कसा गेला, त्याला याबाबतची माहिती होती का, या संपूर्ण प्रकरणात जे प्रकरण घडलेलं होतं ते सगळं सीन रिक्रिएट करण्यात आलेलं आहे। आरोपीने पोलिसांना सांगितलं की तो सैफ अली खानच्या घरी कसा घुसला। आतापर्यंत सैफच्या इमारतीत प्रवेश करण्याबाबत केवळ पायऱ्यांचं चित्र समोर आलेलं होतं, मात्र आरोपी घरात कसा घुसला हे जाणून घेण्यासाठी आता स्वतः पोलिसांनी सीन रिक्रिएट केल्याचं समजतंय। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।